नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अद्य वयं भाषासूत्रं त्रयम् अस्मिन् पाठे धातूनां द्वितीयः समूहः पठामः। अस्तु तर्हि आरम्भं कुर्मः। मुलांनो, आज आपण धातूंचा जो दुसरा गट आहे धातूनां द्वितीय समूह, तर हा जो घटक आहे आपण अभ्यासणार आहोत। यापूर्वी इयत्ता 8वीला तुम्ही धातूंचा पहिला गट अभ्यासलेला आहे। अर्थात तुम्हाला आठवत असेल नसेल तरी पुन्हा एकदा आपण याची पुनरावृत्ती करूयात। बघा, धातूंचे जे 10 गणांमध्ये विभाजन केलेले आहेत, 1 ते 10, प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम, षष्ठ, सप्तम, अष्टम, नवम, दशम। तर हे जे गट आहेत, हे जे गण आहेत, तर ते 2 गटांमध्ये विभागलेले आहेत। ठीक आहे, तर पहिला जो आहे तो कोणता आहे? पहिला 1, 4, 6 आणि 10। तर हे जे धातू आहेत यांचा कोणता आहे? पहिला गट आहे। ठीक आहे, हे तुम्हाला माहित आहे। तर याचा अभ्यास आपण यापूर्वी केलेला आहे इयत्ता 8वीला। ठीक आहे, तर अभ्यास म्हणजे काय केलेला की हे जे धातू आहेत, तर या गणातले जे धातू आहेत तर त्यांपासून क्रियापद कशी तयार करायची, त्याचे विकरण कोणते। तर आता यावर्षी आपल्याला जे राहिलेले धातू आहेत, म्हणजे राहिलेले जे गणातील धातू आहेत, म्हणजे कोणते? 2, 3, 5, त्यानंतर 7, 8 आणि 9। ठीक आहे, यालाच काय म्हटलं जातं? दुसरा गट। कशाचा गट? धातूंचा दुसरा गट। तर या गटाचा आपण यावर्षी अभ्यास करणार आहोत। तर अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं? तर त्याचे विकरण कोणते, त्यानंतर त्यापासून कशा प्रकारे क्रियापद तयार केली जातात, तर हे घटक आपण आज अभ्यासणार आहोत। तर पेज नंबर 73 जे आहे, तर त्यावरती या घटकाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। तुम्ही पुस्तक समोर ठेवा, मी तुम्हाला चांगल्या प्रकारे हे शिकवणार आहे। सगळ्यांनी लक्ष द्यायचं। बघा, एतानी उदाहरणानी पठत, ही उदाहरणं वाचा। खाली उदाहरणं दिलेली आहे, मी ती वाचते आहे, लक्ष द्या। बालकः संस्कृतं पठति अधीते। ठीक आहे, तर पठती आणि अधीते ही दोन्ही क्रियापद दिलेली आहेत। त्यानंतर बघा, सौरभः आम्रम खादति अश्नाति। ठीक आहे, खादति अश्नाति। सरस्वती मां रक्षतु पातु। माता जलम यच्छति ददाति। यच्छति आणि ददाति हे दोन्ही क्रियापद। त्यानंतर श्यामः वयस्यं वदति ब्रूते। बघा, वदति ब्रूते। त्यानंतर वृद्धः गीतम आकर्णयति शृणोति। ठीक आहे, आकर्णयति आणि शृणोति अशी दोन्ही क्रियापद दिलेली आहेत। त्यानंतर पुढे काय दिले बघा, अत्र वाक्येषु क्रियापदद्वयं पश्यत तयोः अर्थः समानः किंतु गणौ भिन्नौ तस्मात् विकरणे अपि भिन्ने। ठीक आहे, तर तुम्हाला प्रत्येक चित्राखाली जे वाक्य दिसत आहे तर त्यामध्ये 2-2 क्रियापद दिसत आहेत। ठीक आहे, तर यामध्ये यांनी काय सांगितले की हे जे क्रियापदद्वयम म्हणजे 2 क्रियापद आहेत, तर त्यांचा अर्थ जो आहे तो सारखाच आहे। ठीक आहे, पण काय आहे, जी क्रियापद जी आहे तर त्यामधले जे धातू आहेत तर त्याचे गण काय आहेत ते भिन्न आहेत। म्हणजे जसं की आता बघा, पठ धातू आहे, तर तो कोणत्या, खाद धातू आहे तर तो कोणत्या गणाचा आहे? पहिल्या गणाचा आहे। पण अश धातू जो आहे तो 9व्या गणाचा आहे। तर पहिला जो धातू वापरलेला आहे तर त्याचं गण भिन्न आहे। त्यानंतर दुसरा जो धातू वापरलेला आहे तर त्याचा गण भिन्न आहे। दोन्ही वेगवेगळ्या गणाचे आहेत। ठीक आहे, तर इथे दिले बघा, अधि ते धी, अधि आणि ई, तर हा दुसऱ्या गणाचा आहे। त्यानंतर पा हा दुसऱ्या गणाचा आहे। त्यानंतर ददाती, दा हा तिसऱ्या गणाचा आहे। ब्रू हा दुसऱ्या गणाचा धातू आहे। त्यानंतर श्रू हा जो आहे तर तो 5व्या गणाचा धातू आहे। ठीक आहे, तर आपण काय अभ्यासत आहोत? दुसऱ्या गटाचा आपण अभ्यास करत आहोत। जसं की मी बघितलं की 1, 4, 6, 10 हा पहिला गट आहे, हा आपण इयत्ता 8वीला अभ्यासलेला आहे। त्यानंतर 2, 3, 5, 7, 8, 9 हा जो आहे या गणातले धातू जे आहेत तर ते दुसऱ्या गटामध्ये येतात, तर त्याचाच आपण आज अभ्यास करणार आहोत। ठीक आहे, तर बघा पुढे काही एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते बघा। अष्टमी कक्षायाम अस्माभिः 1, चतुर्थ, षट, दशम इत्येषां गणानां रूप परिचयः दृष्टः। ठीक आहे, तर या गणातल्या 1, 4, 6, 10 या गणातल्या धातूंचा आपण रूप परिचय पाहिला। तेषां विकरणानि अ, य, अय इति एतानि अकारांतानि। ठीक आहे, पहिल्या गणाचं विकरण काय आहे? अ। त्यानंतर चतुर्थ गणाचं काय आहे? य। 6व्या गणाचं विकरण काय आहे? अ। त्यानंतर दशम गणाचं विकरण काय आहे? अय। ठीक आहे, धातूनां द्वितीय समूहे द्वितीय, तृतीय, पंचम, सप्तम, अष्टम, नवम गणाः सन्ति। तेषु केषाञ्चित् नित्यप्रयुक्तानां
धातू रूपाणाम अध्ययनम अत्र करणीयम अस्ति. तर काय आहे, धातूंचा जो द्वितीय समूह आहे, दुसरा गट जो आहे, त्यामध्ये 2, 3, 5, 7, 8, 9 या गणातले जे धातू आहेत तर त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर त्याच्यामध्ये जे काही नित्य प्रयुक्त आहेत म्हणजे नेहमी ज्यांचा उपयोग होतो तर अशा धातूंचं अध्ययन आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, तर आपण ते आता बघूयात. बघा, आता हा जो धातूंचा दुसरा गट आहे, ठीक आहे, तर यामध्ये दुसऱ्या गटामध्ये जो पहिला विकर्ण आहे, धातू आहे, गण आहे, तर तो कोणता आहे, द्वितीय गण. ठीक आहे, दुसरा. आता मी संख्या लिहिते, तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. दुसरा गण आहे. ठीक आहे, तर याचं काय आहे, याला विकरण नाही आहे. ठीक आहे, विकरण नाही आहे. याचं उदाहरण काय दिलेलं अस्ति, असं धातू दुसऱ्या गणातला. त्यानंतर हा जो आहे तृतीय गण. ठीक आहे, गण विकरण आणि इथे उदाहरण. तर हा जो तृतीय आहे तर ह्याचं तृतीय गणात तिसरा जो गण आहे तर याला विकरण नाही आहे, पण इथे काय सांगितलेलं आहे की द्वित्व रूपम, द्वित्व होतं. ठीक आहे, म्हणजे कसं द्वित्व होतं, आता दा हा धातू आपण उदाहरण म्हणून घेतला तर दा आणि दा असं द्वित्व होतं. ठीक आहे, तर आपण याच्यापासून क्रियापद तयार करत आहोत तर ते कसं होईल, ददाती. ठीक आहे, तर इथे हा जो दा होता द्वित्व झाले ना, तर याचा द झालेला, पण ते परिवर्तन जे आहेत ती नाही अभ्यासायची आपल्याला, कारण त्यामध्ये बरेचसे पाणिनींचे सूत्र त्यामागे आहे. आपण फक्त एवढंच बघायचं की इथं द्वित्व झालेलं आहे, द द दा दा द्वित्व झालेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा जो आहे तो आहे पाचवा गण. तर पाचवा गण जो आहे तर त्याचं विकरण काय आहे, नु. ठीक आहे, याचं उदाहरण काय दिलेलं आहे, शक्नोती. ठीक आहे, धातू कोणता आहे, शक हा धातू आहे. कोणता धातू आहे, शक. आणि हे जे विकरण आहे नु, ते इथे कुठे, त्या धातू नंतर आलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचं बघा, सातवा गण आहे. सातव्या गणाचं विकरण काय आहे, न. न हे विकरण आहे. याचं उदाहरण दिलेलं आहे भुनक्ती. ठीक आहे, धातू कोणता आहे, भुज हा धातू आहे. ठीक आहे, तर आता भू आणि ज, आता इथे जेव्हा ह्याच्यापासून क्रियापद तयार केलेलं आहे प्रथम पुरुष एकवचनाचं, तेव्हा जचा क झाला, भुनक्ती असं झालेलं आहे, पण भू आणि ज ह्याच्यामध्ये न आलेला आहे. तर स्पेशालिटी काय आहे, सातवा गण जो आहे तर त्याच्यामध्ये त्या धातूच्या मध्ये आपण विकरण घातलेलं आहे, हे एक लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढचा जो गण आहे तो आहे आठवा. ठीक आहे, तर आठव्या गणाचं विकरण काय आहे, उ. त्याचं उदाहरण दिले आहे क्रू धातूचं. ठीक आहे, याचं उदाहरण, याचं क्रियापद आहे करोती. ठीक आहे, आता हा जो क्रू आहे तर याला याचा रू, हा जो यातला क्रू मधला जो रू आहे, रू ऋषीचा, तर याचं काय झालेलं अर. ठीक आहे, म्हणून करोती असं. अर्थात काही काही धातू जे आहेत त्याच्यामध्ये गुण होते, वृद्धी होते, अशा प्रकारचे परिवर्तन होतात. अर्थात एवढं डीप आपल्याला जायचं नाहीये, फक्त उदाहरण आपण बघत आहोत. कारण काय आहे की यामागे पाणिनी प्रक्रिया आहे. ठीक आहे, पाणिनी महर्षींनी जो अष्टाध्यायी नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे त्यामध्ये वेगवेगळे सूत्र आहेत. त्यामुळे काही काही ठिकाणी, आता इथे बघा, इथे मूळ धातू काय आहे, ज आहे, भुज. ठीक आहे, पण इथं क झालेला आहे त्याचं रूप तयार करताना. जेव्हा आपण त्याच्यापासून क्रियापद तयार केलं त्यावेळेला त्यामध्ये फरक झाला, भेद दिसून आला. तर यामागे खूप मोठी प्रक्रिया आहे. अर्थात एवढे सूत्र आणि प्रक्रिया आपल्याला समजून घ्यायची नाही. सध्यापुरतं आपण फक्त हे जे विकरण आहे आणि त्याच्यापासून कशा प्रकारे क्रियापद तयार केली जातात एवढं आपण पाहणार आहोत. ठीक आहे, अर्थात ही परिवर्तन जी होतात तर तुम्हाला असं वाटेल की आता ही परिवर्तन होतात, मग आपण कशा प्रकारे ही क्रियापदं तयार करायची, तर त्याच्यासाठी पण एक सोल्युशन आहे. तुमची जी धातू रूपावली आहे त्यामध्ये बरेचसे धातू जे आहेत ते चालवून दिलेली आहेत, त्याची क्रियापदाची रूपं दिलेली आहेत. ती जरी तुम्ही सारखी सारखी वाचलीत, अभ्यासली, तुमच्या धड्यांमध्ये जे धातू रूपं येतात, क्रियापदं येतात, ते जरी तुम्ही अभ्यासले तरी तुम्हाला ती क्रियापदं कशी तयार केली जातात किंवा कशी त्याची रूपं होतात हे लक्षात येईल. तर अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करू शकता. त्यानंतर पुढचा जो आहे तो नववा गण. नवव्या गणाचं विकरण आहे ना, तर त्याचं उदाहरण असं दिलेलं आहे न्या हा धातू. ठीक आहे, न्या हा धातू दिलेला आहे तर त्याचं जानाती अशा प्रकारे क्रियापद तयार झालेलं आहे. तर बघा, आपण काय बघितलं, धातूंचा जो पहिला गट आहे त्याचं विकरण बघितलं. ठीक आहे, ते आपण इयत्ता 8वीला त्याचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर दुसरा जो गट आहे तर त्याचा आपण दुसरा गणांचा जो गट आहे तो आपण बघितला, त्याचं विकरण आपण बघितलं आणि त्याची उदाहरणं आपण बघितली. त्यानंतर आता पुढे आपण बघूया, तुमच्या पुस्तकामध्ये इथे धातू प्रत्यय दिलेले आहेत बघा. ठीक आहे, लट लकार, लंग लकार, लोट लकार, विधिलिंग लकाराचे. अर्थात हे असे का दिलेले आहेत, कारण ज्या वेळेला आपल्याला हा जो धातूंचा जो दुसरा गट आहे, ठीक आहे, हा जो समूह आहे यामधले जे धातू आहेत तर
त्यांच्यापासून ज्या वेळेला आपल्याला क्रियापद तयार करावी लागतात त्यावेळेला हे धातू प्रत्यय लावून आपण ती क्रियापद तयार करायची असतात. अर्थात तुम्ही जी यापूर्वी धातू प्रत्यय अभ्यासलेले आहेत, लट लकाराचे, लंग लकाराचे, ते वेगळे आहेत, पण ह्या गटासाठी हे भिन्न दिलेले आहेत. तर ते तुम्ही वाचून घ्या. अर्थात हे पाठ केले पाहिजे त्याची आवश्यकता नाही आहे. तुम्ही जे पूर्वी अभ्यासलेले असतील तर ते तुम्ही पाठ करा. हे फक्त केवळ धातूंच्या दुसऱ्या ग्रुपसाठी आहे. ठीक आहे, तर हे फक्त वाचायचे, वाचून याचं अध्ययन करायचं. त्यानंतर पुढे दिलेले बघा असं धातू, म्हणजे ह्या धातूंचा जो दुसरा ग्रुप आहे तर त्यामधले जे धातू आहेत त्याची काही धातुरूप किंवा क्रियापद तुम्हाला तयार करून दिलेली आहेत. तर ती मी वाचते, म्हणजे तुम्हाला याचं शुद्ध आणि स्पष्ट कसं उच्चारण करायचं हे तुम्हाला लक्षात येईल. तर लक्ष द्या. बघा असा हा धातू आहे, दुसरा गण परस्मै पदाचा, लट लकाराचं, त्याची क्रियापद आपण वाचू. अस्ति स्तः सन्ति प्रथमः पुरुषः, असि स्तः स्थ मध्यमः पुरुषः, अस्मि स्वः स्मः उत्तमः पुरुषः. त्यानंतर बघा लंगलकार, आसीत् आस्ताम आसन प्रथमः पुरुषः, आसीहि आस्तम आस्त मध्यमः पुरुषः. त्यानंतर आसम आस्व आस्म उत्तमः पुरुषः. त्यानंतर बघा लोट लकार, अस्तु स्ताम संतु प्रथमः पुरुषः, एधी स्तम स्त मध्यमः पुरुषः, असानी असाव असाम उत्तमः पुरुषः. त्यानंतर पुढे आहे विधिलिंग लकार, स्यात् स्यातां स्युः प्रथमः पुरुषः, स्याः स्यातं स्यात मध्यमः पुरुषः, स्याम स्याव स्याम उत्तमः पुरुषः. आता इथे बघा तुम्हाला भेद लक्षात येईल. जे विधिलिंग लकार आहे त्यामध्ये स्याम स्याव स्याम, तर जो उत्तम पुरुष बहुवचनाचा जो प्रत्यय आहे तो पूर्ण आहे, स्याम आहे. ठीक आहे, आणि एकवचनाचा जो आहे तो हलंत आहे, स्याम असं. तर हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे बघा क्रू जो आहे, क्रू हा जो धातू आहे आठवा गण उभयपदाचा. ठीक आहे, उभयपद म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ज्याला परस्मैपदी आणि आत्मनेपदी या दोन्हीचेही धातू प्रत्यय लागतात आणि त्याच्यापासून आपण क्रियापद तयार करू शकतो. त्याला काय म्हटलं जातं, उभयपदी. ठीक आहे, तर आता आपण बघूयात परस्मैपदाचे लट लकाराचे धातुरूप किंवा क्रियापद. करोति कुरुतः कुर्वन्ति प्रथमः पुरुषः, करोषि कुरुतः कुरुथ मध्यमः पुरुषः, करोमि कुर्वः कुर्मः उत्तमः पुरुषः. त्यानंतर आत्मनेपद, कुरुते कुर्वाते कुर्वते प्रथमः पुरुषः, कुरुषे कुर्वाथे कुरुध्वे मध्यमः पुरुषः, कुर्वे कुर्वहे कुर्महे उत्तमः पुरुषः. त्यानंतर बघा लंग लकार परस्मैपदम, अकरोत अकुरुताम अकुर्वन् प्रथमः पुरुषः, अकरोः अकुरुतम अकुरुत मध्यमः पुरुषः, अकरवम अकुर्व अकुर्म उत्तमः पुरुषः. एक लक्षात घ्यायचं की ज्या वेळेला आपण लंग लकाराचे क्रियापद तयार करतो त्यावेळेला अ हे तिथे क्रियापदाच्या धातूच्या आधी लावलं जातं आणि रूप तयार केली जातात. ठीक आहे, त्यानंतर बघा आत्मनेपदी, अकुरुत अकुर्वाताम अकुर्वत प्रथमः पुरुषः, अकुरुथाः अकुर्वाथाम अकुरुध्वम मध्यमः पुरुषः, अकुर्वी अकुर्वहि अकुर्महि उत्तमः पुरुषः. त्यानंतर बघा लोट लकार परस्मैपद, करोतु कुरुताम कुर्वन्तु प्रथमः पुरुषः, कुरु कुरुतम कुरुत मध्यमः पुरुषः, करवाणी करवाव करवाम उत्तमः पुरुषः. त्यानंतर बघा आत्मनेपद लोट लकार आत्मनेपद, कुरुताम कुर्वाताम कुर्वताम प्रथमः पुरुषः, कुरुष्व कुर्वाथाम कुरुध्वम उत्तम मध्यमः पुरुषः, करवई करवावहै करवामहै उत्तमः पुरुषः. अर्थात मी हे का वाचते आहे कारण खूप मुलांना याचा उच्चार कसा करायचा हे सुद्धा लक्षात येत नाही. तर याचं उच्चारण कसं करायचं त्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. आणि ही जी क्रियापद आहेत तर ती तुम्ही सतत वाचायची, त्यानंतर ती लिहून बघायची. कारण काय आहे की ज्या वेळेला आपण संस्कृतचा अभ्यास करतो त्यावेळेला त्यामध्ये ऱ्हस्व दीर्घ विसर्ग अशा खूपशा चुका होत असतात. आणि ज्या वेळेला तुम्ही लिहून याचा अभ्यास करणार त्यावेळेला मात्र तुम्हाला ते खूप चांगल्या प्रकारे तुमचं पाठ होईल आणि लिहिताना सुद्धा तुमच्या चुका होणार नाहीत. आणि खरं सांगायचं तर तुमचं किती जरी चांगलं पाठांतर असलं तरी सुद्धा तुम्ही जोपर्यंत ते लिहून बघत नाही तोपर्यंत तुमच्या काय चुका होतात हे तुम्हाला लक्षात येत नाही. आणि संस्कृत भाषेचं असं आहे की एक जरी चूक झाली तरी तुमचा अर्धा मार्क त्यामध्ये जातो. म्हणजे 2 चुका झाल्या की 1 मार्क गेला. म्हणजे तुम्ही किती जरी ते व्यवस्थित लिहिलं
पण त्याच्यामध्ये एक जरी चूक झाली तरी तुम्हाला त्याचे मार्क मिळणार नाहीत, हे एक लक्षात घ्यायचं. त्यानंतर बघा विधिलिंग लकाराचे क्रियापद आपण बघूयात परस्मै पदाचे. कुर्यात, कुर्याताम, कुर्युः प्रथमः पुरुषः. कुर्याः, कुर्यातम, कुर्यात मध्यमः पुरुषः. कुर्याम, कुर्याव, कुर्याम उत्तमः पुरुषः. त्यानंतर बघा आत्मनेपदाचे. कुर्वीत, कुर्वीयाताम, कुर्वीरन प्रथमः पुरुषः. कुर्वीथाः, कुर्वीयाताम, कुर्वीयाथाम, कुर्वीध्वम मध्यमः पुरुषः. कुर्वीय, कुर्वीवहि, कुर्वीमहि उत्तमः पुरुषः. आता बघा कुर्वीत इथं दीर्घ आहे म्हणून तुम्ही दीर्घच उच्चारण करणार आणि ज्या वेळेला तुम्ही दीर्घ उच्चारण करणार तसंच तुम्ही लिहिणार. ठीक आहे, लक्षात आलं? तर जसं उच्चारण तसं लिखाण, जसं लिखाण तसं उच्चारण, हे एक लक्षात ठेवायचं. तुम्ही जर अशी सवय तुम्हाला लावून घेतली की दीर्घचं दीर्घ उच्चारण करायचं तर लिहिताना सुद्धा तुम्ही तसंच तुमच्याकडनं लिहिलं जाईल, हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा धातू जो आहे तो शक धातू, पाचवा गण परस्मै पद. त्याचे लट लकाराचे बघूयात आपण क्रियापद. शक्नोती, शक्नुतः, शक्नुवन्ति प्रथमः पुरुषः. शक्नोषि, शक्नुथः, शक्नुथ मध्यमः पुरुषः. शक्नोमि, शक्नुवः, शक्नुमः उत्तमः पुरुषः. त्यानंतर बघा लंग लकार. अशक्नोत, अशक्नुताम, अशक्नुवन् प्रथमः पुरुषः. अशक्नोः, अशक्नुतम, अशक्नुत मध्यमः पुरुषः. अशक्नवम, अशक्नुव, अशक्नुम उत्तमः पुरुषः. त्यानंतर बघा लोट लकार. शक्नोतु, शक्नोताम, शक्नुवन्तु प्रथमः पुरुषः. शक्नुहि, शक्नूतम, शक्नूत मध्यमः पुरुषः. शक्नवानि, शक्नवाव, शक्नवाम उत्तमः पुरुषः. त्यानंतर शक धातूचे विधिलिंग लकाराचे क्रियापद आपण बघूया. शक्नुयात, शक्नुयाताम, शक्नुयुः प्रथमः पुरुषः. शक्नुयाः, शक्नुयातम, शक्नुयात मध्यमः पुरुषः. शक्नुयाम, शक्नुयाव, शक्नुयाम उत्तमः पुरुषः. त्यानंतर पुढचा जो धातू दिलेला आहे तो आहे श्रू धातू. याची धातुरूप आपण बघूयात. हा पाचवा गण परस्मै पदाचा आहे. याची लट लकाराची जी क्रियापद आहेत ती बघू आपण. शृणोति, शृणुतः, शृण्वन्ति प्रथमः पुरुषः. शृणोषि, शृणुथः, शृणुथ मध्यमः पुरुषः. शृणोमि, शृणुवः, शृण्वः, शृणुमः, शृण्मः उत्तमः पुरुषः. त्यानंतर पुढचं बघा लंग लकार. अशृणोत, अशृणुतम, अशृणुताम, अशृण्वन् प्रथमः पुरुषः. अशृणोः, अशृणुतम, अशृणुत मध्यमः पुरुषः. अशृणवम, अशृणुव, अशृणव, अशृणुम, अशृणम उत्तमः पुरुषः. बघा लंग लकाराचे जे उत्तम पुरुषाची जी आहेत तर त्यामध्ये दोन दोन रूप तुम्हाला द्विवचनामध्ये आणि बहुवचनामध्ये पाहायला मिळतात. तर दोन्हीपैकी कुठला जरी प्रयोग केला तरी तो बरोबर आहे. त्यानंतर बघा लोट लकार. शृणोतु, शृणुताम, शृण्वन्तु प्रथमः पुरुषः. शृणु, शृणुतम, शृणुत मध्यमः पुरुषः. शृण्वानि, शृण्वाव, शृण्वाम उत्तमः पुरुषः. त्यानंतर बघा विधिलिंग लकार. शृणुयात, शृणुयाताम, शृणुयुः प्रथमः पुरुषः. शृणुयाः, शृणुयातम, शृणुयात मध्यमः पुरुषः. शृणुयाम, शृणुयाम, शृणुयाव, शृणुयाम उत्तमः पुरुषः. हे बघा उत्तम पुरुष एक वचन जो आहे तर त्याचा धातू प्रत्यय जो आहे तो हलंत आहे म्हणून शृणुयाम असं पटकन उच्चारण करायचं आणि शेवटचा जो आहे बहुवचनाचा तो शृणुयाम असं पूर्ण उच्चारण करायचं. मला असं वाटतं हे लक्षात आलं असेल. आता आपण जिज्ञासा पत्रम बघूयात. बघा यामध्ये एकच प्रश्न आहे. योग्यम पर्यायम चित्वा लिखत. ठीक आहे, तर दोन ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यापैकी जो करेक्ट आहे तर तो आपल्याला लिहायचा आहे. तर यामध्ये बघा पहिलं वाक्य आहे छात्राः, छात्राः यशः. ठीक आहे, तर इथे काय येईल
प्राप्नोतु, प्राप्नुवन्तु, प्राप्नुवन्तु. ठीक आहे. कारण काय आहे, छात्रा हा बहुवचन आहे म्हणून प्राप्नुवन्तु असे येईल. त्यानंतर पुढचं जे आहे दुसरं वाक्य आहे ते आहे अहम बालः. अहम बालः काय येईल, अस्मी. कारण आपण काय बघितलं आहे की हे जे आहे उत्तम पुरुषवाची सर्वनाम ह्याच्यासोबत उत्तम पुरुषाचाच प्रयोग होणार आहे म्हणून अस्मी असे येईल. त्यानंतर बघा सा पाकम, सा पाकम कुरुते. ठीक आहे. कारण सा हे काय आहे, हे आहे थर्ड पर्सन प्रोनाउन. ठीक आहे. प्रथम पुरुषवाची सर्वनाम हे आहे म्हणून त्याच्यासोबत कुरुते प्रथम पुरुषाचा आपण प्रयोग करणार. त्यानंतर पुढचा आहे सहगातुम. सहगातुम शक्नोति. ठीक आहे. कारण का सह हे काय आहे प्रथम पुरुषाचं सर्वनाम आहे, थर्ड पर्सन प्रोनाउन म्हणून त्याच्यासोबत शक्नोति असा आपण प्रयोग करणार. त्यानंतर पुढचं वाक्य आहे आचार्य पाठशालाम. पाठशालाम तर आचार्य पाठशाला अयात. ठीक आहे. कारण आचार्य काय आहे एक वचन आहे म्हणून अयात एक वचनाचा आपण तिथे प्रयोग करणार. त्यानंतर पुढचं वाक्य आपण बघूयात. त्वं संस्कृतेन, त्वं संस्कृतेन संभाषणं कुरु. ठीक आहे. कारण इथे काय आहे त्वं मध्यम पुरुषाचा म्हणजे काय म्हणतात सेकंड पर्सन प्रोनाउन मध्यम पुरुषवाची सर्वनाम वापरलेला आहे म्हणून त्याच्यासोबत मध्यम पुरुषाचा आपण प्रयोग करणार. त्यानंतर पुढचं वाक्य आहे अपि अहम प्रवेशम. अपि अहम प्रवेशम. ठीक आहे. तर इथे करवावहै करवई तर काय येईल करवई. ठीक आहे. कारण अहम सोबत काय वापरणार आहे आपण, अहम हे काय फर्स्ट पर्सन प्रोनाउन आहे, उत्तम पुरुषवाची सर्वनाम आहे म्हणून त्याच्यासोबत क्रियापद सुद्धा तेच प्रयुक्त होईल. त्यानंतर बघा पुढचं वाक्य आहे मालाकारः पुष्पाणि. पुष्पाणि तर इथे येईल चिनोती. ठीक आहे. क्रियापद सुद्धा काय वापरणार आपण प्रथम पुरुषाचं वापरणार मालाकारः सोबत. त्यानंतर पुढचं वाक्य आहे शूरः पराक्रमेण विजयं प्राप्तुं. विजयं प्राप्तुं शक्नोति. आता इथे दोन क्रियापद आहेत शक्नुवंती आणि शक्नोति. शक्नुवंती हे बहुवचनाचं आहे, शूरः एक वचनामध्ये असल्यामुळे शक्नोति हे सुद्धा त्याच्यासोबत एक वचनाचं क्रियापद आपण प्रयुक्त करणार आहोत. तर मला असं वाटतं हा जो धातुनाम द्वितीय समूह हा जो घटक आहे तुम्हाला समजलेला असावा. आपण त्याचं विकरण बघितलं, परिवर्तन कशी होतात ते बघितले, काही जी धातुरूपक किंवा क्रियापद जी तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली होती त्याचं उच्चारण कसं करायचं ते मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर आपण जिज्ञासापत्र बघितलं. त्यानंतर पुढचा जो घटक आहे कर्तृवाच्य आणि कर्मवाच्य तर हा आपण पुढच्या भागामध्ये बघूयात. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.